सुनीता लांडगे, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत। त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचा औरंगाबाद लोकसभेत उमेदवार, महायुतीत फूट, संदीपान भुमरेंना घरचाच आहेर। पेरण्या सुरू होण्याआधी पीक कर्ज, बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश। आता सविस्तर बातम्या। औरंगाबाद लोकसभेत राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचं उघडकीस आलंय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भुमरेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसते। औरंगाबाद लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्याचं उघडकीस आलं आहे। राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। घोडके हे राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत, सोबतच ते समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत। भुजबळ यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे। घोडके यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्यास औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतांमध्ये मोठी फूट पडू शकते। त्याचा फटका हा महायुतीचे संदीपान भुमरे यांना बसण्याची शक्यता आहे। या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महायुतीकडून शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र आता राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं या मतदारसंघात मोठं ट्विस्ट निर्माण झालंय। याचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे। अर्ज मागे घेणार नसून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू आणि ओबीसी समाजाचा एक खासदार संसदेत पाठवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। यावर आम्ही काही आक्षेप घेणार नाही। भुजबळ साहेब सदर उमेदवाराला समज देतील, असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले। भुजबळ साहेब हे समता परिषदेचे नेते आहेत, मोठे नेते आहेत। त्यांनी त्यांच्या संघटना चांगल्या पद्धतीने चालवलेली, त्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही। महायुतीमध्ये ते आज कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर काय असे काही फॉर्म भरायचा प्रयत्न केला असेल तर त्याबद्दल भुजबळ साहेबच त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील। म्हणून कोणी फॉर्म घ्यावा, कोणी भरावा, याला आम्ही आक्षेप घेण्यासारखं आम्ही काही करणार नाही। भुजबळ साहेब योग्य तो समज त्यांना देतील। परंतु एक नक्की आहे की हे महायुतीचं सरकार सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारं सरकार आहे। कुणालाही दुजाभाव किंवा कुणाला मतभेद व्हावेत असं कधी आम्ही ना आमची वर्तणूक आहे ना तसा प्रयत्न आम्ही कधी केलेला आहे। पण छगन भुजबळांचा हा महायुतीवर दबाव तंत्र असल्याचं सुद्धा विरोधक बोलतात। दबाव तंत्र वगैरे नाही, भुजबळ साहेबांनी याच्यावर कोणतेही कॉमेंट्स केलेले नाही। म्हणून जोपर्यंत त्यांची कॉमेंट्स येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। वंचितला बिनशर्त पाठिंबा मिळवून देत अफसर खानला एबी फॉर्म नाकारल्याचे नाट्य आता उघडकीस आले असून पक्षाने तेव्हाच एबी फॉर्म दिला होता असा दावा केला जातोय। मुळात अकोल्यातील मतदान होईपर्यंत एमआयएमची मदत घेतली, नंतर त्यांना ठेंगा दाखवल्याचे उघडकीस आले। मागील लोकसभा निवडणुकीत वंचितच्या सोबतीने एमआयएमचे इम्तियाज जलील हे औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते। मात्र सोलापूरहून आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत आवश्यक असलेली एमआयएमची साथ मिळाली नसल्याची सल कायम ठेवत वंचितने 2024 लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी एमआयएमचा गेम केला आहे। उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या उमेदवाराबद्दल सस्पेन्स ठेवणाऱ्या वंचितने शुक्रवारी अकोल्याचे मतदान झाल्यानंतर अफसर खान यांना दिलेला एबी फॉर्म पुढे करून हेच आपले उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे एमआयएमला शह देत मागील निवडणुकीचा वचपा काढण्यात आला आहे। जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी छाननीनंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केल्यानंतर हे राजकारण समोर आले आहे। अकोल्यातून वंचितची मागणी आली म्हणून आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता। अफसर खानने एबी फॉर्म मिळाला नसल्याने सांगणे हे प्लॅनिंग होते। पक्षाने तेव्हाच त्यांना एबी फॉर्म दिला होता, पण अकोल्यातील मतदान होईपर्यंत हे दाबून ठेवले। एमआयएम सोबत वंचित बहुजन आघाडीने डबल गेम केला असल्याचे उघडकीस आले आहे। अकोल्यात वंचितने एमआयएमचा वापर करून घेतला असे चित्र आता एमआयएमच्या समोर स्पष्ट झाले आहे। आता वंचितचा उमेदवार दलित आणि मुस्लिम मतांची विभागणी करण्यात किती यशस्वी होतो आणि त्याचा महाविकास आघाडीला किती फायदा होतो हे तर निकालानंतरच स्पष्ट होईल। दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदर एबी फॉर्म नाट्याबाबत काही घडलेच नाही असा आव आणला आहे। 20 दिन हो गए और 20 दिन होने के बाद हमने पूरे तालुके घूमे,
पूरा जिला घूमा, हम लोग शहर घूमे और हमको बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा था। लेकिन बी फॉर्म इसलिए नहीं आया कि हमारा साहब इलेक्शन लड़ रहे, सब लोग बिजी थे। और बी फॉर्म 10 दिन पहले देना या 20 दिन पहले देना, इससे कोई भी पक्ष की भूमिका नहीं रहती है। दूसरी बात, जब 3 बजे फॉर्म अपने को 25 को भरना होता है, उसके अगर 1 घंटा 2 घंटे पहले भी आ रहे तो फॉर्म आता है। लेकिन 24 को मेरे को फॉर्म नहीं आया था, इसलिए मैंने अपनी भूमिका, मैंने वंचित बहुजन आघाड़ी का भी फॉर्म भर के रखा था और अपक्ष का भी फॉर्म रखा था भर के। तो मुझे जब पता चला तो मैंने प्रेस को इसलिए बुलाया कि अभी तक मुझे एबी फॉर्म नहीं आया। मैंने ये स्पष्ट भूमिका की, मैंने ये नहीं बोला कि मैं वंचित बहुजन आघाड़ी से नहीं लड़ रहा हूँ। मैं अपक्ष की भी मेरी तैयारी थी, मुझे लड़ना निश्चित था, इसलिए मैंने अपनी भूमिका पत्रकार के माध्यम से पूरे जिले को, शहर को बताया। उसके बाद सेकंड डे 2 बजे मेरे को एबी फॉर्म आ गया और मैंने 2:05 को एबी फॉर्म लगाकर अपना फॉर्म सबमिट किया। इसमें हमारी कोई राजकीय खेड़ी थी नहीं, हम कोई राजकीय खेड़ी करते नहीं। अगर लोग कोई आरोप प्रति आरोप लगा रहे होंगे तो ये सरासर गलत है। मैं कोई 25 तारीख को या 24 तारीख को उम्मीदवार डिक्लेयर होने में 20 दिन से मैं पूरा जिले का दौरा, हम हमारे पदाधिकारी जावेद भाई, हमारे जफर, जिला अध्यक्ष, हमारे पीके, तमाम लोगों ने हमने पूरे जिले का पूरा नियोजन बनाकर पूरे जिल्हा घूमकर सब जगह जाके आया और अच्छा प्रतिसाद हमको मिल रहा था। वंचितने खूप चांगला कॅन्डिडेट दिलेला आहे, खूप शिक्षित आहे आणि म्हणजे सामाजिक त्यांचं काम इतकं मोठं आहे, तर मला ही भीती वाटतं की इतका चांगला कॅन्डिडेट त्यांनी कुठून शोधून आणलेला आहे। हे तर त्यांना हे एक शाबासकी द्यायलाच पाहिजे की खूप स्ट्रॉंग कंटेंडर आहे ते। आणि त्यांचं जे सामाजिक कार्य होतं, विशेषतः थिएटरांच्या समोर आणि जे ते चालवतात, त्यांचं खूप चांगलं काम आहे, तर एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे माझ्या मते। वंचित, एमआयएम आणि महायुती अशी तिरंगी लढत होणार असल्याचे भाकीत शिवसेना प्रवक्ते संजय सिरसाट यांनी केले, तर वंचितच्या एबी नाट्यावर देखील त्यांनी भाष्य केले। छत्रपती संभाजीनगरची लढत ही मला वाटतं आम्ही तिरंगी मानतोय, कारण की वंचित असेल, एमआयएम असेल आणि आमची शिवसेना अशी ती एकंदरीत लढत आहे। वंचितनी जो त्यांचा फॉर्म भरलेला त्याच्या मागचं कारण सुद्धा तसंच आहे की गेल्या वेळेला वंचितनी पाठिंबा देऊन इम्तियाज जलीलला, एमआयएमच्या उमेदवाराला विजय करण्यामध्ये मोठा हातभार लावला होता। परंतु सोलापूर असेल किंवा इतर ठिकाणी या वंचितनी जे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलंय त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आहे, असं समजून प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचितची जागावर त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे आणि तो सुद्धा त्याला चांगली मतं पडतील हे ठरल्याप्रमाणे त्याला ते पडतीलच। आणि म्हणून आता एमआयएमचा पराभव करण्यासाठी सर्वच जण एकवलेले आहेत आणि कदाचित त्याचा फायदा आम्हाला सुद्धा होऊ शकतो। बरं, अकोल्याला एमआयएमने त्यांना पाठिंबा दिला होता, पण इथं त्यांनी खेळी केलेली आहे असं म्हणतात। अकोल्याला कोण, प्रकाश आंबेडकरांनी कुठे पाठिंबा मागितला होता? जेव्हा यांना वाटलं की आपण महाराष्ट्रामध्ये ज्या एखाद्या ठिकाणी आपण जे निवडून आलेलो आहे त्या ठिकाणी जर आपल्याला सीट धोक्यात येत असेल तर आपणच होऊन स्वतः पाठिंबा द्यावा, म्हणून तो पाठिंबा दिला होता। प्रकाश आंबेडकर साहेबांनी कुठे पाठिंबा मागितल्याचं ऐकलं तर नाही आणि त्याचा तसा स्टेटमेंटही नाही। पण प्रकाश आंबेडकरांनी काल अकोल्यात असा दावा केला की आम्ही सुद्धा लोकसभा लढवतोय आणि शिवसेना लढवते, शिवसेनेपेक्षा नक्की आम्ही जास्त मतदान घेऊ, असं त्यांचं दावा आहे। निश्चित प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आपला पक्ष सर्वात पुढे जावा अशी त्यांची इच्छा असते आणि त्यात काही गैर पण नाही, म्हणून त्यांनी केलेली भावना व्यक्त करणं हा एक पक्षाच्या त्यांच्या ध्येय धोरणाचा तो भाग आहे। म्हणून कुणाला आम्ही ना कमी लेखत ना कुणाला जास्त लेखत, जो तो ज्याचा त्याचा निर्णय किंवा ज्याचा त्याचा भूमिका मांडायला सक्षम आहे। पण प्रकाश आंबेडकरांचं थेट म्हणणं आहे की शिवसेनेपेक्षा आम्ही जास्त ताकदवान, निश्चित वाढली पाहिजे, वाढायला पाहिजे, जनता त्याचा योग्य तो निर्णय घेईल। म्हणून त्याचा जो काही लेखाजोखा आहे तो 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल त्या टायमाला कळेल। अजूनही काही घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। मस्त मास्क पहना है तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर।
ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकऱ्यांना पीक विमा साक्षर केले पाहिजे, तसेच वेळेत पीक कर्ज उपलब्धता करण्यासाठी अर्ज द्या आणि कर्ज घ्या मोहीम राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठकीत दिले। जिल्ह्यात 6,45,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरणीसाठी नियोजन आज सादर करण्यात आले। त्यात सर्वाधिक क्षेत्रावर म्हणजेच 3,95,055 हेक्टरवर कापूस तर 1,72,153 हेक्टर क्षेत्रावर मका या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे। बियाणे, खते, कीटकनाशके यांची उपलब्धताही पुरेशा असल्याचे नियोजन यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सादर केले। जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम 2024 पूर्व आढावा बैठक पार पडली। जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसेच अन्य विभाग प्रमुख, विमा कंपनी प्रतिनिधी, खते बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते। जिल्ह्यात एकूण 6,45,004 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे। सर्वाधिक क्षेत्र कपाशीसाठी 3,95,055 हेक्टर इतके आहे। त्यानंतर मका या पिकासाठी 1,72,153 हेक्टर आहे। तूर पिकासाठी 37,985 हेक्टर, बाजरीसाठी 18,457 हेक्टर याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे। यासोबतच संकरित ज्वारी, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, तीळ या पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे। या सर्व पिकांच्या लागवडीसाठी 39,264 क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून त्याची मागणी नोंदविण्यात आली आहे। यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 3,20,263 मेट्रिक टन खतांची मागणी असून 2,88,700 मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर आहे। गतवर्षीचा शिल्लक साठा 1,02,521 मेट्रिक टन इतका आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। प्रस्ताविक व सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले। कृषी अधिकारी साहेबराव जेधे यांनी आभार प्रदर्शन तर संजीव साठे पाटील यांनी सूत्रसंचालन केले। म्हणजे सध्या बघतोय आपण मागच्या 10 वर्षापासून काहीच प्रेडिक्ट करता येत नाही। पूर्वी जे 10 वर्षापूर्वीपर्यंतचा कालावधी असा होता की 90% प्रेडिक्शन आपण करू शकतो आणि ते तंतोतंत निघत पण होतं, परंतु आता काही सांगता येत नाही। म्हणजे आता बघा एप्रिल मे सुरू आहे आणि पाऊस सुरू आहे, म्हणजे क्लायमेट कुठल्या बाजूने चाललंय आणि कशा बाजूने चाललंय आणि आपलं जे काही रुटीन शेड्यूल आहे ते सगळं डिस्टर्ब होतंय। या परिस्थितीमध्ये आपल्याला आपत्कालीन पीक योजना काही तयार करता येते का? जमिनीच्या बाबतीमध्ये मग खत असेल, बियाणं असेल, जे काही आता रिक्वायरमेंट वगैरे आपण कॅल्क्युलेट केलेले आहे मागच्या 4-5 वर्षाचा अनुभव घेऊन, त्या पद्धतीने आपल्याला ती वेळेवर कसं उपलब्ध करता येईल किंवा वाटपासाठी आपल्याला काही यंत्रणा उभी करायची असेल तर सांगा। आणि या खरीप हंगामामध्ये आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण विभागाच्या माध्यमातून सर्वोत्तम काम होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। जेव्हा पाऊस सुरू होईल आणि शेतकऱ्यांची पीक पेरण्याची वेळ येईल तोपर्यंत त्यांच्याकडे कर्जाची रक्कम, खताचा साठा, बियाण्याचा साठा आणि त्यांना लागणारे जे काही बाकी कीटकनाशक वगैरे आहेत त्याचा त्यांना पुरवठा व्यवस्थित होईल, या दृष्टिकोनातून आपण सर्वजण लक्ष द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। वारंवार वीज खंडित होत असल्याने वैतागलेल्या लघु उद्योजकाने वीज वितरण कार्यालयासमोर नुकसान भरपाईची मागणी करत उपोषण सुरू केले। वाळूज औद्योगिक परिसरात अनेक लघु उद्योग आहेत। वडगाव गट नंबरसह मुख्य MIDC मधील लघु उद्योजकांची अनेक अडचणी आहेत। त्यात वीज बिल नियमित भरून सुद्धा नियमित वीज मिळत नाही। याच कारणावरून आज दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी लघु उद्योजक सुनील भारते यांनी महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना चांगला जाब विचारला। त्यानंतर त्यांनी एकट्यानेच उपोषण सुरू केले। सुनील भारते यांचे वाळूज औद्योगिक परिसरामध्ये एस सेक्टरमध्ये श्रीविला ॲग्रो इंजिनिअरिंग नावाने लघु उद्योग आहेत। त्यांच्याकडे साधारण 12-15 कामगार आहेत। दिनांक 27 शुक्रवारपासून वीज पुरवठा खंडित आहे। आज दिनांक 28 रोजीही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने सुनील भारते यांनी महावितरण कार्यालय गाठले, परंतु कार्यालयात मिळालेल्या
उडवा उडवीच्या उत्तराने त्यांनी तिथेच उपोषण सुरू केले. एकीकडे उत्पादन कमी आहे, त्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने वाळूज औद्योगिक परिसरातील उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरणाने आमची अडचण दूर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षकांनी सक्त कारवाई करत MPDA कायद्यान्वये पैठण येथील कुख्यात गुन्हेगार 1 वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबद्ध केलाय. पोलीस ठाणे पैठण हद्दीतील इसम नामे अशफाक युनुस शेख, वय 24 वर्ष, राहणार पापानगर भोईवाडा पैठण, तालुका पैठण, याच्या विरुद्ध पोलीस ठाणे पैठण येथे अनेक गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, जबरी चोरी, दुखापत व चोरी, गृह अतिक्रमण करणे असे शरीराविरुद्ध व मालाविरुद्धचे एकूण 6 गुन्हे दाखल असून अशा कृत्यामुळे सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या सूचनेनुसार जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी अशफाक युनुस शेख याच्या विरुद्ध MPDA अधिनियमान्वये स्थानबद्धतेचा आदेश पारित केला. त्यावरून त्यास मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. बौद्धलेणी परिसर येथे बौद्ध भिक्खू संघाला नागराज गायकवाड यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यावेळी विलास बापू भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लगत असलेल्या बौद्धलेणी परिसरात नागराज गायकवाड यांच्या वतीने अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बौद्धलेणी परिसरातील बौद्ध भिक्खू संघाला अन्नदान देण्यात आले. या कार्यक्रमाला विलास बापू भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भिक्खू संघाचे जिल्हा अध्यक्ष भदंत नागसेन बोधी यांनी बौद्धलेणी परिसरातील विकास कामाबाबत माहिती दिली. यावर विलास बापू भुमरे यांनी पालकमंत्री तथा महायुतीचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून बौद्धलेणी परिसरात विकास कामे करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यासह महायुतीचे नेते मंडळी उपस्थित होते. आपण आज बोलतो अनेक पालकमंत्री होते, त्यावेळेस भुमरेचे पालकमंत्री झाले. त्यांनी समाजवादांना शब्द दिला होता आपल्याकडे समाजवादाची अपेक्षिका असली पाहिजे. गेल्या वेळेस जयंतीला शब्द दिला, या जयंतीच्या अगोदर अपेक्षिका आपल्या तयार झाल्या जाऊ लागली. म्हणून भुमरे साहेबांचा स्वभाव असा आहे, आमच्या भुमरेवाल्या परिवाराचा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करणारे आपण करतो. 11 तारखेला मतदाने आपला सर्वांचा आशीर्वाद राहावा आणि या परिसरासाठी जी मदत आमच्या माध्यमातून लागेल तुम्ही कशीही सांगा, आम्ही स्वतः येऊन उभारून कामं वाटते आपल्याला. ऐतिहासिक बौद्धलेणीच्या पायथ्याशी पालकमंत्री यांचे सुपुत्र साहेब या ठिकाणी भिक्खू संघाला अन्नदान देऊन आज पुण्य संपादन केलं आहे. भिक्खू संघाच्या वतीने त्यांना आशीर्वाद देण्यात येत आहे की ते अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन ऐतिहासिक स्थळांना निसर्गरम्य वातावरणामध्ये जास्तीत जास्त पर्यटक येत असतात. अशा ठिकाणी हा परिसर चांगला सुंदर आणि दुर्लभ काय म्हणतात त्याला दुर्लभ स्थापन करावा आणि त्यांचाही सुद्धा विजय व्हावा आणि अमर राहावं. जशा प्रकारे जे काही महापुरुष होत असतात त्या महापुरुषांनी जे काही काम केलं आहे ते दीर्घकाळ टिकतं त्यांचं काम आणि ते अमर राहतात. तर आपणही आपल्या हातून थोडंफार काम जर केलं आहे तर आपणही चांगल्या प्रकारे लोकांच्या स्मरणात राहतो आणि लोकांपर्यंत आपणही सुद्धा पोचतो. तर निश्चित त्यांचा विजय हो याकरिता भिक्खू संघ त्यांना आशीर्वाद देत आहेत. आपलं पण काम आहे, राजकीय काम करताना समाजाचं काम, धर्माचं सामाजिक कामाला आपण जास्त भर दिला पाहिजे. या उद्देशाने जसं संदीपान पाटील भुमरे हे माहितीचे उमेदवार आहेत, तिथे काही राजकीय भाषण करणार नाही. बघितलं आपण इथे काही राजकीय दृष्टिकोनातून बोलवलं नाही. हा परिसर कसा सुजलाम करता येईल, कारण शहरातील आम्ही बहुतेक सगळ्या पॉलिटिशियनला अनेकदा इन्व्हाइट करून त्यांनी जो हा भाग सुजलाम करणं अपेक्षित होतं, तसं काही झालेलं नाही. पण काल बापूच्या अर्ध्या पाऊस तासाच्या चर्चेमध्ये मला एक कुठेतरी वाटतं वाटत आहे, त्यांच्याकडे विजन पण आहे की आपल्याला काही तळमळ आहे समाजाची, त्या उद्देशाने आपण काही केलं पाहिजे अशी त्याची तळमळ
जाणवली बापूंना कालच म्हणलं की आपण ऐतिहासिक आहे की ते भोजन दानाचा कार्यक्रम बापूंनी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचा औरंगाबाद लोकसभेत उमेदवार, महायुतीत फूट, संदीपान भुमरेंना घरचाच आहेर. पेरण्या सुरू होण्याआधी पीक कर्ज, बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा तुमच्या हक्काचं बातमीपत्र ADN.